8वा पुरस्कार आहे। हा पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण दादा ठोंबरे यांना दिलेला आहे। त्यांच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी संयोजन समितीच्या वतीने पुणे शहर उपायुक्त परिमंडळ 1 चे सन्माननीय संदीप सिंग गिल साहेब हे उपस्थित आहेत। मी संयोजन समितीतर्फे त्यांचंही सहर्ष स्वागत करीत आहे। तसेच श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ अक्कलकोट याचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त व या सोहळ्याचे खरे खंबीर पाठीमागे असणारे आमचं नेतृत्व अमोलराजे भोसले हेही व्यासपीठावर उपस्थित आहे। मी त्यांचंही सहर्ष स्वागत करीत आहे। आणि गेले 3 वर्ष आमच्या या सोहळ्यामध्ये निगडीत असलेले कदाचित आमच्या सोहळ्याचे खरे पाठीराखे आदरणीय पुनीतदादा बालन, आज पुण्यामध्ये पुनीतदादा बालन यांना न ओळखणारा एक पण माणूस सापडणार नाही असं आम्हाला तरी वाटतं। दादा हे व्यक्तिमत्व असं आहे, पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे, पण आदरणीय दादांनी गणेशोत्सवाला खरी ऊर्जा खरी ताकद ही पुनीतदादांनी दिलेली आहे। नुसता गणेशोत्सव पुरते पुनीतदादा थांबलेले नसून नवरात्र उत्सव असू द्या, कुठले धार्मिक कार्य असू द्या, दादा या धार्मिक कार्याच्या पाठीमागे अवश्य उभे राहिलेले आहेत। अशा आदरणीय पुनीतदादा बालन यांचे आम्ही संयोजन समितीतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे। त्यांना विनंती करतो की आपण शाल आणि पुणेरी पगडी देऊन प्रथमतः दादांना सन्मानित करायचे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आदरणीय गिल साहेब, आदरणीय पुनीतदादा, कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या शुभ हस्ते दादांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। सर जी मेरे को थोड़ा जरा चैनल के लोग मांगा मोबाइल थोड़ा मांगा। अरे तुम मागे, अरे मोबाइल मांगा घ्या ना प्लीज जरा थोडंसं वरती जरा मोहिते साहेब आतमध्ये विलास मध्ये माग मोहिते साहेब आतमध्ये आपण थोडा सरकून मोबाईल बोलाव दे प्रेम मागे गेले। मंदिर मूर्ती याचे पूर्ण ज्ञान व ज्योतिष यामध्ये दादा पारंगत आहेत। याच काळात सद्गुरू शंकर बाबांची कृपा दादांवर झाली आणि दादा हे सुद्धा शंकर बाबांचे निसीम भक्त आहे। दादा गेली 2 वर्षाच्या पहिल्या दिवशी सहस्र पारायण सोहळा करीत आहेत आणि विशेष म्हणजे या पहिल्या दिवशी जो पारायण सोहळा होतो, मागच्या वर्षी जवळजवळ 4000 लोक या पारायण सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांना माझ्यातर्फे सुप्रेम नमस्कार। आज आपल्याला इथे संधी मिळाली की आपण येऊन प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ याची पालखीचे दर्शन केले, त्याचा आशीर्वाद प्राप्त केला। आपण त्याच्या जीवनाकडून त्याच्या जीवनाचा काय आदर्श होता त्या आदर्शला फॉलो करून आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा सुधार करू शकतो, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि आपले सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये। कारण ज्यावेळी एक संताची उपासना आपण करतो त्या एक वेगळे प्रकारचा अनुभव, एक रूहानी अनुभव आपल्याला प्राप्त होते। हा जागे येऊन ज्यावेळी मी खुर्चीवर खाली बसलो होतो, मग भजन चालू होता ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ याची स्तुतीचे भजन चालू होते। त्या भजनाला जर आपण डोळे बंद करून 5 मिनिट बसून ऐकला तर 1% आपली जे ज्यांना आपण मेडिटेशन म्हणताय ते खूप आध्यात्मिकचे वरच्या लेवल जाऊन जुळते। आपण सगळेजण असा अभ्यास करा आणि श्री स्वामी समर्थ याचा आपल्याला दर क्षण जे आहे ते ब्लेसिंग प्राप्त होत राहील। परत एकदा मी आजच्या सत्कारमूर्ती ठोंबरे साहेबांना कोटी कोटी त्याचा अभिनंदन करतो की आपण जे समाजासाठी क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे
आपण आमच्यासाठी एक आदर्श आहे. आपल्याला पाहून खूप लोक इन्स्पायर होणार आहे. मग त्यांनी पण समाजासाठी यापुढे काम करणार आहे ही सांगून मी आपले माझा परिचय द्यायचा झाला तर माझं नाव बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे, मला दादा म्हणून म्हणतात. तर मी सातत्याने ह्या क्षेत्रामध्ये जो 40 ते 45 वर्ष साधनेमध्ये आहे. तर मला ह्याच्यामध्ये मी स्वामी परिवारातून कार्य करत असताना अनेक स्वामींच्या सेवेत असताना मला सद्गुरूंची जी प्राप्ती झाली ते माझे सद्गुरू गुरुनाथ मुंगळे सर कोल्हापूर यांच्याकडनं झाली. त्यांच्याकडनं जे काय प्रबोधनात्मक साधना कार्यामध्ये जे काय माझ्याकडनं करून घेतलं त्यातून माझ्याकडनं काही मंदिरांचे जीर्णोद्धार करून घेतले. तसेच माझ्याकडनं साधारण 16 मठांचे कामं करून घेतले. 16 मठ माझ्याकडनं स्थापन झाले. आणि आता दरवर्षी शंकर बाबांचं शंकरगीता सहस्त्र पारायण सोहळा आम्ही घेत आहे. लागवड वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळ्यांना वर्षभर चांगलं जावं म्हणून आपण सहस्त्र पारायण सोहळा घेत आहोत. या पारायण सोहळ्यामध्ये साधारण 2,500 ते 3,000 लोक पारायणाला बसतात. 10,000 लोकांचा महाप्रसाद असतो. असं सगळं काही ह्या कार्यक्रमात असतं. असं काही काही कार्यक्रमांचं मी आयोजन करत असतो. हे कार्यक्रम आणि 28 फेब्रुवारीला पालखी या ठिकाणी आली काँग्रेस हाऊसला मंडईतून मिरवणुकीने. त्याच्यानंतर गेली 4-5 दिवस हजारो स्वामी भक्तांनी दर्शन घेतलं, पालखीचं पादुकांचं दर्शन घेतलं आणि भोजनाचा आस्वाद घेतला, प्रसादाचा आस्वाद घेतला. गेली 27 वर्ष पालखी परिक्रमा पुणे शहरामध्ये या ठिकाणी येते आणि गेली 8 वर्ष आपण स्वामी समर्थ पुरस्कार हा ज्येष्ठ स्वामी भक्तांना आणि उत्तम कार्य करणाऱ्या स्वामी भक्तांना आपण देत असतो. यंदाचा हा 8वा पुरस्कार आहे आणि 8वा पुरस्कार आपण ज्येष्ठ स्वामी भक्त शंकर महाराज भक्त आदरणीय ठोंबरे दादा यांना दिला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे गिल साहेब, तसेच बालन साहेब पुनीतजी बालन, तसेच आपले अक्कलकोटचे अमोलराजे भोसले यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आणि हा उपक्रम आम्ही येणाऱ्या सर्व वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. स्वामींच्या विविध भक्तांना त्यांचा आम्ही सन्मान करून, त्यांना मान देऊन त्यांचा आशीर्वाद आम्ही घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः धार्मिक क्षेत्रातील पुरस्कार असतो का? हा धार्मिक क्षेत्रातलाच असतो. काही डॉक्टर्स लोकांना पण आपण दिला, पण ते स्वामी भक्त असलेले डॉक्टर होते. उदाहरणार्थ डॉक्टर कसबेकर जे शंकर महाराजांचे भक्त आहेत, स्वामींचे भक्त आहेत, त्यांचाही आपण या प्रांगणामध्ये सन्मान केलेला आहे, या मंडपामध्ये सत्कार केलेला आहे. आणि या सगळ्या सत्कार मूर्तींचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांना एक ऊर्जा आणि एक शक्ती देऊन जातो एवढी आम्हाला खात्री.